श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवार हा शिवभक्तांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो बघा. आज आपण तिसऱ्या श्रावण सोमवारी घरच्या घरी भगवान शिवांचा रुद्राभिषेक कसा करायचा आणि रुद्राभिषेक झाल्यानंतर शिवामूठ कशी अर्पण करायची आहे हे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. बघा, तुम्ही हा विधी जर मनापासून आणि श्रद्धेने केला तर भोलेनाथ नक्कीच आपल्या भक्तीचा स्वीकार करतील. बघा, सर्वात आधी काय करायचं आहे, सोमवारच्या दिवशी लवकर उठून घर स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. देवघराची त्यानंतर स्वच्छता करायची आहे. आपल्या देवघरामध्ये भगवान शिवांची पिंड असेल तर ती स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर शिवपिंडीसमोर दिवा लावायचा आहे आणि दीप अगरबत्ती लावावी. आता सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, रुद्राभिषेकासाठी सगळ्या वस्तू आपल्या घरातच असतील असं नाही. आपल्या घरामध्ये जे उपलब्ध आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला पूजा करणं शक्य आहे त्या पद्धतीने श्रद्धेने पूजा करावी. बघा, आता रुद्राभिषेकाला आपण सुरुवात करणार आहोत. आपण भगवान गणपतीचे सर्वप्रथम स्मरण करणार आहोत. मनामध्ये आपल्याला श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे, हे नाव उच्चारायचे आहे. त्यानंतर एक ताम्हण घेऊन त्यामध्ये शिवपिंड ठेवायचे आहे. जर आपल्याकडे अभिषेकासाठी अभिषेक स्टँड असेल तर ते वापरावे किंवा देवघरातील जो तांब्याचा तांब्या असतो त्याने देखील हळूहळू शिवपिंडीवरती पाणी सोडले तरीही चालते. अशा प्रकारे देखील तुम्ही अभिषेक घालू शकता. त्यानंतर बघा, तुमच्याकडे जे असेल ते रुद्राभिषेकासाठी आपल्याला घ्यायचं आहे. भगवान शिवांचे ध्यान करून आपल्याला हात जोडायचे आहे आणि रुद्राभिषेकाला सुरुवात करायची आहे. आता सर्वात आधी शिवपिंडीवर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. आपल्याला जलाभिषेक सर्वप्रथम करायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये जशा प्रकारे शिवपिंडी ठेवलेली आहे आणि ज्या प्रकारे जलाभिषेक घालत आहेत तशाच पद्धतीने आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. पाणी अर्पण करताना आपण ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणू शकतो. ओम नमः शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय असं म्हणत आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. बघा, जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही खालील मंत्र देखील म्हणू शकता. रुद्राभिषेकसाठी हे म्हटलेलं सर्वात उत्तम आहे, पण ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी फक्त ओम नमः शिवाय हा मंत्र उच्चारला तरीही चालतो. बघा, ज्यांना वेळ आहे त्यांनी कोणते मंत्र म्हणावा. शिवमहिमा स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे. त्यानंतर गणपती अथर्व शीर्षम आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे. त्यानंतर बघा, श्रीराम रक्ष स्तोत्र 1 ते 6 जे श्लोक आहेत ते एक वेळेस म्हणायचं आहे. त्यानंतर श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन जे आहे ते एक वेळेस म्हणायचं आहे. त्यानंतर शिवकवच एक वेळेस म्हणायचे आहे. त्यानंतर शिवगायत्री मंत्र 11 वेळेस आपल्याला म्हणायचे आहे. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र जो आहे तो 11 वेळेस म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त जो आहे तो देखील 11 वेळेस म्हणायचा आहे. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र आहे तो देखील 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर संजीवनी मंत्र आहे तो 11 वेळेस म्हणायचा आहे. आणि शेवटी आपल्याला कालभैरवाष्टक स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे. हे सर्व मंत्र आपल्याला अभिषेक चालू असताना म्हणायचा आहे. जलाभिषेक झाल्यानंतर आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे. दुधाने अभिषेक घालत असताना देखील हेच मंत्र आपल्याला म्हणायचे आहे. त्यानंतर बघा, पंचामृताने अभिषेक केल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने शिवपिंडीचा अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक पूर्ण झाल्यानंतर शिवपिंडीला स्वच्छ कपड्याने पुसून एका पाटावरती लाल किंवा पांढऱ्या रंगाचा कपडा टाकून त्यावरती आपल्याला शिवपिंड ठेवायचे आहे. बघा, व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे दाखवलं आहे तशा पद्धतीने आपल्याला अभिषेक झाल्यानंतर शिवपिंड ठेवायचे आहे. बघा, एक बेलपत्र खाली ठेवून त्यावरती शिवपिंड ठेवावी. त्यानंतर शिवपिंडीला चंदन किंवा गंध लावायचा आहे, भस्म लावायचा आहे. आता बेलपत्र अर्पण करायचं आहे. आता बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ धुवून घ्यावेत. शक्य असल्यास 3 पानांचे बेलपत्र असते तेच आपल्याला वापरायचे आहे. तुटलेले बेलपत्र आपल्याला वापरायचे नाही. त्याचबरोबर सुकलेले देखील बेलपत्र घ्यायचे नाही. सगळे ताजे तवतवीत आपल्याला अशा प्रकारे बेलपत्र घ्यायचे आहे. बेलपत्र अर्पण करताना मनामध्ये ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप पूर्ण अभिषेक चालू असताना देखील आणि प्रत्येक कृती करताना देखील ओम नमः शिवाय हा मंत्र मनातल्या मनात म्हणत राहायचा आहे. त्यानंतर फुलं अर्पण करायचे आहे आणि
धूप दीप ओवाळायचे आहे आपल्याला. आणि बघा व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे मी साईडला उजव्या बाजूला तेलाचा दिवा लावलेला आहे आणि डाव्या बाजूला तुपाचा दिवा लावलेला आहे आणि डाव्या बाजूलाच मी अगरबत्ती धूप लावलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिसरा सोमवार हा आहे. ह्या तिसऱ्या सोमवारी शिवामूठ वाहायची आहे आपल्याला. आणि ही शिवामूठ अर्पण करताना ही शिवामूठ कोणती आहे आणि कशी अर्पण करायची ते आपण बघूया. तिसऱ्या सोमवारी मूग शिवामूठ अर्पण करायचे आहे. यासाठी मूग घेऊन आपल्याला ते सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि धुवून घ्यायचे आहे. त्यानंतरच आपल्याला हे जे आहे मूग ते अर्पण करायचे आहेत. बघा हा जो व्हिडिओ मी टाकलेला आहे तो मागच्या सोमवारचा आहे, म्हणजे दुसऱ्या सोमवारचा आहे. मी तुम्हाला फक्त इथे शिवामूठ कशी वाहायची आणि कोणती वाहायची आहे, कोणती शिवामूठ घ्यायची आहे हे सांगत आहे. मागच्या सोमवारी मी तिळाची शिवामूठ घेतली होती, म्हणून आता तिसरा सोमवार आहे तर आपल्याला इथे शिवामूठ मूग घ्यायचे आहे. आपण मूग घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपल्याला मूग वाहायचे आहे. बघा मुठीमध्ये मूग घेऊन शिवपिंडीवरती अशा प्रकारे व्हायचे आहे. आणि वाहताने आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननन जावा भ्रांतरा ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा. असे बोलून आपल्याला संपूर्ण शिवामूठ शिवपिंडीवरती वाहायचे आहे. मी मागच्या सोमवारी तीळ वाहिले होते त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला तीळ दिसत आहेत, पण आपल्याला ह्या सोमवारी मूग वाहायचे आहे. हा व्हिडिओ मागचा आहे. ह्या सोमवारी आपल्याला मूग वाहायचे आहे, त्यामुळे तुम्ही तिळाऐवजी इथे मूग घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने वाहताना हाच मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. बघा त्यानंतर भगवान शिवांची आपल्याला आरती करायची आहे. शिवामूठ वाहिल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरतीच्या वेळी घरातील सर्वांनी एकत्र सहभागी यायचे आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा सर्व घरच्यांनी मिळून जप करायचा आहे. आरती आपल्याला हात जोडून म्हणायची आहे आणि प्रथम आपल्याला गणपतीची आरती म्हणायची आहे. त्यानंतर भगवान भोलेनाथांची शंकराची आरती करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला श्रावणातील तिसऱ्या सोमवारी पूजा करायची आहे. बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्तिरंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.